नांदेड जिल्हा बँकेवरून श्रेयवादाची लढाई सुरू आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक 2007 साली अवसायनात निघाली होती। मात्र ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्याचं श्रेय घेण्यावरून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विलासराव देशमुख यांच्या समर्थकांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे। तत्कालीन राज्य सरकारच्या 125 कोटींच्या मदतीमुळे बँक पुनरुज्जीवित झाली होती, ज्याचं श्रेय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी विलासरावांना दिलंय। दुसरीकडे अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळामधील प्रयत्नांचा आणि मुख्यमंत्रीपदाच्या काळात कर्ज अनुदानात रूपांतरित केल्याचा किस्सा सांगत आपलं योगदान अधोरेखित केलेलं आहे। पहिल्यांदा उल्लेख या महाराष्ट्राचे लोकनेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचा झाला। बँक जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत विलासराव देशमुख साहेबांचे उपकार विसरू नये असं काम विलासराव देशमुख साहेबांनी बँकेच्यासाठी केलं। 120 कोटी रुपये या पुढच्या बँकेला उभारण्यासाठी मन मोठं करून निधी दिला। मी आजही बँकेचा संचालक म्हणून त्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो। काही लोकांना अशी भूमिका घेतली की असं जर बँका लॉस मध्ये आल्या आणि सरकार जर त्यांना पैसे देऊ लागलं तर सरकार अडचणीमध्ये येईल। पण पालकमंत्री या नात्यानं अशोकरावजींनी जी भूमिका त्या ठिकाणी मांडली म्हणून त्यामध्ये सिंहाचा वाटा स्वर्गीय विलासरावचा आहे की अशोकरावचा आहे, मी तर म्हणून दोघांचाही आहे। या बँकेला बंद करा, टाळं मारा आणि लिक्विडेशन मध्ये काढा आणि ही बँक आता चालू शकत नाही। विलासरावांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघत होतो मुख्यमंत्री काय म्हणतील, पण त्यावेळेस सगळं मंत्रिमंडळ एकतर्फी होतं आणि मी फक्त एकटा होतो। तो जिल्हा बँकेकरता लढणारा एकच माणूस होता, तो जिल्हा बँक ही बंद करू नका।